नमस्कार, मी सध्या जालगाव जिल्हा परिषद गटामध्ये आहे आणि आपल्या सोबत आहेत भाजपाचे उमेदवार अक्षय फाटक. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. ते सध्या जालगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सुद्धा आहेत. या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये ते का उभे राहिले आहेत याविषयी आपण समजून घेऊयात. अक्षयजी, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. पहिला प्रश्न हाच आहे की तुम्ही जालगावचे सरपंच आहात, गेल्या 2-3 वर्षांपासून काम करताय, तर अचानक तुम्हाला असं का वाटलं की जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला सामोरं जावं? सगळ्यात पहिल्यांदा मी नमस्कार करतो सगळ्यांना. जिल्हा परिषदेच्या निवडणुका आता लागल्या आहेत आणि भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार जालगाव जिल्हा परिषद गटाचा म्हणून मी आता उमेदवार म्हणून उभा आहे. तुमच्या प्रश्नाकडे आलो तर जालगाव ग्रामपंचायतचा सरपंच असताना गेल्या 3 वर्षामध्ये खूप चांगल्या प्रकारे काम करायचं मी प्रयत्न केला आणि हे सगळं असताना जालगावमध्ये काम करताना हे लक्षात आलं की जालगाव जिल्हा परिषद गटामध्ये एकूण 24 गाव आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला खूप चांगल्या प्रकारे काम करता येऊ शकतं की जे गेले मी 10 ते 15 वर्ष समाजकारणाच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी काम करत होतो, वेगवेगळ्या ठिकाणी पोचलो होतो. आणि हे करत असताना नंतर लक्षात आलं की आता परत आरक्षण जाहीर झाल्यानंतर पुन्हा एकदा सर्वसाधारण आरक्षण जाहीर झालं. त्याच्यामुळे ह्या गावामध्ये काम करताना जो अनुभव आहे तो अनुभव इथे एक चांगलं केलेलं काम हे आता आपल्याला अनेक ठिकाणी पोचवलं पाहिजे असा माझ्या मनात विचार आला. आणि त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीने देखील सांगितलं की एक चांगला उमेदवार म्हणून तुम्हाला आता जास्त ठिकाणी काम केलं पाहिजे. जालगाव पुरतं मर्यादित न राहता आपण या 24 गावामध्ये म्हणजे जालगाव जिल्हा परिषद गटामध्ये काम केलं पाहिजे असं पक्षांनी देखील सांगितल्यानंतर आम्ही निर्णय घेतला. इतर सगळ्या गावांबरोबर तेवढंच लक्ष जालगाववर देऊन त्याचाही विकास अजून पुढे नेणं हे त्यातलं उद्दिष्ट आहे. आता तुम्ही जेव्हा निवडणुकीला उभे राहिला आहात, जेव्हा फिरताय मतदारसंघामध्ये, काय एकंदरीत स्थिती दिसते? कसा रिस्पॉन्स देत आहेत लोक? खूपच म्हणजे इतका आनंद होतोय की आज जालगावमध्ये जे काम केलं ते अनेक गावांमध्ये त्याची प्रसिद्धी झालेली आहे. अनेक लोक म्हणतात की आज जालगावमध्ये तुम्ही खूप चांगलं काम केलं, तसंच काम आम्हाला सुद्धा अख्ख्या जिल्हा परिषद गटामध्ये व्हावं अशी इच्छा आहे. आणि हे होत असताना लोकांचा प्रतिसाद अतिशय सकारात्मक आहे. एक तरुण चेहरा, एक स्वच्छ चेहरा आणि पारदर्शकपणे काम करणारा चेहरा आणि विकासाच्या दिशेने गतिमान असलेला चेहरा म्हणून माझ्याकडे बघतायत. आणि अनेक लोकांना खूप आशा आहेत की आज ह्याच्यामध्ये परिवर्तन झालं आणि जर का नवीन चेहऱ्याला संधी मिळाली तर 100% जसं जालगावमध्ये काम झालं तसंच ह्या इतर गावांमध्ये देखील खूप चांगल्या प्रकारे काम होईल असं लोकांना आशा असल्यामुळे लोक खूप चांगला सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. काय अपेक्षा आहेत लोकांच्या? काय माहिती, आतापर्यंत आपण विकास 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 एवढं बोथट शब्द झालाय, परंतु रस्ते, पाणी आणि वीज हा एवढाच विकास नाही. विकासामध्ये अनेक गोष्टी आहेत. म्हणजे सर्वांगीण विकास होणं गरजेचं आहे. म्हणजे पर्यटन क्षेत्रात दापोलीसारखं ठिकाण खूप प्रगत झालं पाहिजे. त्याच्याबरोबर रोजगार हा खूप महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे आपल्याकडे गावाच्या गावं ओस पडतायत. आता आपण बघतो मुंबईतनं येणारं मतदान, याचा जर विचार केला तर एवढी गावं ओस पडली आहेत. म्हणजे जर एखाद्या वाडीमध्ये 150 मतदान असेल, त्यातली 50 लोक इथे राहत आहेत, 70 लोक इथे राहत आहेत, निम्मी लोक मुंबईत राहत आहेत. तर ती लोक ठीक आहे, हरकत नाही, त्यातल्या लोकांना आपण परत आणून गावं चांगली विकसित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परंतु आत्ता गावातली जी तरुण पिढी आहे ती मुंबईकडे किंवा शहराकडे न जाता गाव परिपूर्ण कसा होईल आणि तिथल्या तिथे म्हणजे गावातल्या गावात असेल, तालुक्याच्या ठिकाणी असेल, लोकांना रोजगार, काम, व्यावसायिक मदत ही कशी मिळेल ह्याच्याकडे आमचा भर असणार आहे. सध्या शासनाच्या अनेक योजना सुरू आहेत, आर्थिक अडचणीची स्थिती आहे, तर अशा वेळेला निधीची जी कमतरता आहे ती सर्वत्र आपल्याला दिसते आहे. तर अशा परिस्थितीतून मात कशा पद्धतीने करता येईल? पहिली गोष्ट तुम्ही आरोग्य आणि शिक्षणावर म्हणालात, त्याप्रमाणे जिल्हा परिषद शाळांचा पण एक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे की जिल्हा परिषद शाळांमधली होणारी पटसंख्या कमी होत चालली आहे. त्याचं कारण म्हणजे तिथल्या ज्या सोयी सुविधा आहेत त्या खूप कमी आहेत. अनेक शाळा अशा आहेत की जिथे खरोखर चांगल्या सुविधा आहेत, तिथे पटसंख्या खूप चांगली असते. त्यामुळे आता जालगावमध्ये आमचे 3 शाळा आहेत. तिन्ही शाळांमध्ये आम्ही सोलर बसवलेलं आहे. त्यानंतर मुलांच्या सुरक्षिततेसाठी CCTV कॅमेराचं आपण तिथे नियोजन आहे आणि ऑलरेडी आता तिथे बसलेले आहेत. त्याच्यानंतर अनेक गोष्टी, जर का शाळेमध्ये मुलांना येऊन आनंद होणार असेल, पालकांना जर सुरक्षित वाटणार असेल, तर सहजासहजी शाळांमध्ये, जिल्हा परिषद शाळांमध्ये मुलं पाठवली जातील हे नक्की आहे. त्याच्यामुळे आपण त्याच्यावरही भर असणार आहे की जिल्हा परिषद शाळा ह्या सुसज्ज असतील, त्याच्यानंतर मुलांना तिथे येऊन प्रसन्न वाटेल अशा स्वरूपाचं तिथे एक वातावरण असलं पाहिजे. त्याच्यावरही आपण काम करतोय. आरोग्य सुविधा, जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, सब सेंटर्स आहेत, तर जालगावमधलं सब सेंटर बघितलं तर एवढं अद्ययावत आपलं तिथे आहे की सगळ्या सुविधा, म्हणजे गावातल्या डिलिव्हरी सुद्धा तिथे अतिशय सहजपणे आणि 100% सक्सेस रेट असतो. आणि चांगल्या प्रकारे लहान मुलं जी ज्याला आपण म्हणतो की नवजात बालकं, त्यांच्यासाठी सुद्धा खूप चांगली सोय आमच्या जालगावच्या सब सेंटरमध्ये आता गेल्या 2-3 वर्षात आपण चांगल्या प्रकारे करायचा प्रयत्न केलेला आहे.
आता तुम्ही पुढचा जो प्रश्न मुद्दा मांडलात की निधीची वेगवेगळ्या ज्या काही संकल्पना सरकार राबवत आहे त्याच्यामुळे निधी हा कमी पडतो का, अशी शक्यता आहे का? परंतु आपण जर पूर्वापार बघितलं तर जेव्हा असं म्हणतात पूर्वापार की ज्या वेळेला केंद्रातून किंवा सरकारचा 1 रुपया आला तर 15 ते 20 पैसे हे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचतात. परंतु त्याच्यावरच एक तोड म्हणून सरकारने आता ही योजना वेगवेगळ्या काढलेल्या आहेत. शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डायरेक्टली पैसे जमा होणं असेल, लाडकी बहीणसारख्या योजना असतील की ज्यांनी महिला वर्गाला डायरेक्टली त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणं असेल, वेगवेगळ्या PMEGP CMEGPच्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत की ज्यातून व्यावसायिकांना चांगलं कर्ज आणि त्यातल्या सबसिडी असतील. सरकार आत्ता ज्या योजना आणतंय ते डायरेक्टली म्हणजे मधला दुवा कमी करून डीबीटी करेक्ट डायरेक्टली लोकांपर्यंत कसे पोहोचतील निधी याचा प्रयत्न करत असल्यामुळे निधी जो येतोय तो लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम चांगल्या प्रकारे चालू आहे. लोकांचं काही गैरसमज दूर केले की ही अडचण शिल्लक राहणार नाही. महायुती होणार होती असं वाटत असताना अचानक इथे महायुती तुटली आणि तुम्ही सगळे वेगळे लढताय. काय कारणं झाली नक्की, काय गणितं गडबडली ते जरा थोडक्यात. नाही, त्याची आता बोलण्याची खरी वेळच नाही, कारण आता निवडणुका 2 दिवसावर आलेल्या आहेत. परंतु जे काय सन्मानजनक आपण युतीतलं जे वातावरण म्हणतो आणि सन्मानजनक जागा वाटप म्हणतो ते न होऊ शकल्यामुळे शेवटी महायुती ही जी काय एकसंघपणे राज्यात काम करते ते इथे होऊ शकलं नाही आणि आपण दापोली विधानसभेमध्ये वेगवेगळे लढतोय. तुमच्या समोर इथे अनुभवाने मोठे असलेले एक उमेदवार आहेत जे यापूर्वी आमदारकी लढवलेले आहेत, पंचायत समितीचे सभापती होते. तर किती आव्हान आहे तुमच्या समोर? नाही, आव्हान निश्चित आहे. कुठचीच लढत ही आपण हलक्यात घेऊन चालत नाही. खूप अनुभवी आहेत माझे समोरचे उमेदवार. त्याच्यानंतर जसं तुम्ही म्हणालात की पंचायत समिती सभापती होते किंवा आमदारकी लढलेले होते, पण मी एवढंच सांगेन की माझ्याबद्दल मी एवढंच सांगू शकतो की मी अतिशय निष्ठावंत कार्यकर्ता आहे एखाद्या पक्षाचा. भारतीय जनता पार्टीचा मी अतिशय निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि कधी म्हणजे आम्हाला कुठच्याही प्रकारे एखादी गोष्ट मिळाली तरी आम्ही पक्षाची जी विचारधारा आहे ती घेऊनच पुढे चालतो. परंतु एकूणच जर बाकी ठिकाणी आपण बघितलं तर जी निष्ठा असते, पक्षनिष्ठा असते, त्याच्याबद्दल मात्र आपण निश्चितपणे शंका उपस्थित करू शकतो. आज ह्या पक्षात, उद्या त्या पक्षात, इथे मला काही मिळालं नाही म्हणून मी दुसऱ्या पक्षात, नाराज झालो म्हणून तिसऱ्या पक्षात, कदाचित आत्तासुद्धा या पक्षात आहेत, कदाचित निवडणूक झाल्यानंतर काय माहिती, आपण कसं सांगू शकतो. परंतु म्हणून दुसऱ्यावर टीका, विरोधकांवर टीका हा आपला कुठच्याही प्रकारचा विषय नाही. 100% आपण सकारात्मक चांगलं काम करणं एवढंच ध्येय डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करतोय. एक गोष्ट आणखी तुमच्या बाबतीत बोलली जाते की तुम्ही कमर्शियल आहात, तुम्ही घराबाहेर पडत नाही, ऑफिसमध्ये बसून कारभार चालवता. तर याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, हे हास्यास्पद आहे अतिशय. त्याचं कारणच आहे की जर का मी ऑफिसमध्ये बसून चालवत असतो तर आज एवढा लोकसंपर्क म्हणा किंवा गावागावात गेल्यानंतर जो सकारात्मक प्रतिसाद आहे तो नक्कीच मिळाला नसता. आणि कमर्शियलचं कसं आहे की मी एक व्यावसायिक आहे. प्रत्येक जणाचा काहीतरी पोटापाण्याचा व्यवसाय असतो, तसा माझा देखील व्यवसाय आहे. तो करत असताना आजही ग्रामपंचायतला सकाळी उठल्यानंतर पहिलं ग्रामपंचायतमध्ये जाऊन बसणं, तिथली कामं बघणं, ती कामं साधारण पूर्ण होत आली की नंतर आपल्या व्यवसायाकडे जाणं. त्याचं कारण कोणी जरी लोकप्रतिनिधी असला तरी त्याला त्याचा व्यवसाय वैयक्तिकरित्या करावाच लागतो. परंतु व्यवसाय आणि समाजकारण, राजकारण हे पूर्णपणे वेगळे आहे आणि कुठच्याही प्रकारे लोकांजवळ संपर्क न तोडता जास्तीत जास्त लोकांजवळ संपर्क ठेवून लोकांमध्ये कायम मिसळून मी काम करणारा कार्यकर्ता आहे. आणि पहिली गोष्ट अशी आहे की चांगला व्यवसाय असल्यामुळे मला ह्या राजकारणातनं एकही रुपया कमवायची गरज नाही. वेळेला मी माझ्या खिशातून पदरमोड करून सामाजिक कामामध्ये सतत कार्यरत असतो. त्यामुळे कधीच, तुम्हाला माहिती असेल, जालगाव मी आज मला महिन्याला 8,000 रुपये मानधन मिळतं. गेल्या 3 वर्षाचं मानधन देखील मी ग्रामपंचायतमध्येच खर्च केले. अनेक जे कुठचेही कॉन्ट्रॅक्टर असतील यांच्याकडनं कोणालाही तुम्ही विचारू शकता. आलेला प्रत्येक रुपया हा ग्रामपंचायतसाठीच खर्च केलेला आहे. मला कुठूनच, राजकारण असेल किंवा समाजकारण असेल, तिथून कुठच्याही एकही रुपयाची अपेक्षा नाही. त्याचं कारण माझा व्यवसाय वेगळ्या बाजूला आहे आणि इथे मी माझ्या खिशातून खर्च करून कायम करत असतो. तिथून मला काहीतरी मिळावं याची माझी कुठची अपेक्षा नसते. त्यामुळेच लोक एक स्वच्छ चेहरा म्हणून आणि एक चांगला व्यवहार म्हणून माझ्या बाजूने येत. तुमचे विरोधक म्हणतात की आम्ही दापोली तालुक्यामध्ये 18-0 करणार. काय वाटतं तुम्हाला? अर्थात प्रत्येक पक्षाला वाटतं की आपण पूर्णपणे 100% जागा जिंकाव्यात. आम्हालाही वाटतं की आम्ही जेवढ्या जागा लढवतोय ते 100% आम्ही जिंकू. त्याच्यामुळे आमची पण पूर्ण तयारी आहे की आम्ही जागा ज्या काही लढवतोय ते आम्ही जिंकू. यश अपयश नंतरच आहे, प्रयत्न करणं हे प्रत्येकाच्या हातात आहे आणि एक आत्मविश्वास असला पाहिजे. पण अति आत्मविश्वास जो आहे तो कायम त्रासदायक ठरतो. आत्मविश्वासाने आपण काम करतोय. यंदा तुमची युती ही जरा वेगळी आहे. तुमच्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सुद्धा आहे असं म्हणतायत, हे खरं आहे का? सर्वात महत्त्वाचं म्हणजे महायुतीतले जे काय पक्ष होते त्यातले 2 पक्ष, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांची, तर त्यांची युती आहे.
आणि ऑलरेडी त्यांचं म्हणजे NCP आणि उबाठा यांची पूर्वी गोष्टी काही चर्चा झालेल्या होत्या, त्यामुळे त्यांची ती युती आहे. त्यामुळे आम्ही लढतोय जरी एकत्र दिसत असेल तरी पण एक मतानी एकमेकाला सहाय्य करून आम्ही लढतोय. युती म्हणून आमची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी अशी आहे आणि लढताना मात्र एकमेकाला सहाय्य करून आम्ही एकत्र लढतोय. मग काय वाटतंय तुम्हाला, तुमचं गणित काय आहे? नाही, आता एकूण माझ्या जालगाव जिल्हा परिषद गटामध्ये 24 गावं आहेत, साधारण 24-25 हजार मतदार आहेत आणि सगळ्यांपर्यंत पोचणं आता शक्य होत नाही आहे. तर मी खरोखर या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पण सगळ्या मतदारांना सांगेन की प्रत्येकाच्या घरी पोचणं हे आता शक्य होत नाही, कारण अतिशय कमी वेळ मिळाला आहे. परंतु जास्तीत जास्त गावात, जास्तीत जास्त वाड्यांमध्ये, जास्तीत जास्त लोकांपर्यंत संपर्क करण्याचा खूप प्रयत्न करतोय. ज्यांच्याजवळ मी पोचलो नाही, ज्यांच्यापर्यंत पोचलो नाही, त्यांना मी हात जोडून नम्र विनंती करतो की पोचलो नाही याचा अर्थ पोचायचं नव्हतं असं नाही. आपण खूप जास्त प्रयत्न करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचलोय. त्यामुळे ह्या व्हिडिओद्वारे पण मी हे सांगेन की आज जरी पोचलो नसेल तरी निवडून आल्यानंतर जास्तीत जास्त ठिकाणी चांगल्या प्रकारे कामं कशी करता येतील याच्यावर माझा भर असेल. त्याच्यामुळे मी हे असं ठरवलंय की अगदी दर महिन्यात नाही, परंतु वर्षातनं 4-5 वेळा प्रत्येक गावात आपण गेलं पाहिजे, तिथल्या समस्या समजून घेतल्या पाहिजेत, विकास तिथे काय करणं गरजेचं आहे आणि फक्त रस्ते पाणी वीज सोडून अजून काय काय त्याच्यामध्ये करता येईल या दृष्टीने पण असेल, पर्यटन असेल, रोजगार असेल, महिला बचत गट असतील. महिलांना सुद्धा सबलीकरण इतकं महत्त्वाचं आहे की जे खरोखर नुसतं कागदावर बऱ्याच वेळा दिसतं, परंतु ते सुद्धा आपण चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करणार आहोत. एक चर्चा मधल्या काळात खूप होती की तुम्ही जेव्हा पडताळणीसाठी उपस्थित होतात सगळे, तुमच्यावर आक्षेप घेण्यात आले आणि तुमचा जो निवडणुकीचा अर्ज आहे तो बाद होईल अशी चर्चा आहे. तर ह्याच्यात किती तथ्य आहे आणि काय झालं होतं नक्की? नाही, केस कोणी कोणावर घालू शकतं. आज असं आहे की आमच्या बाबतीत तक्रार केली गेली होती, हे खरं आहे. आणि त्याच्यानंतर पहिलं प्रांत साहेबांनी त्याचा निकाल, जे तक्रार ही निकाली काढली, त्याच्यानंतर ते कोर्टात गेले. 3 तारखेला कोर्टाचा पण निकाल लागला. अतिशय क्षुल्लक आणि त्याला काही फार महत्त्व नाही आहे अशा स्वरूपाची तक्रार आहे आणि ती कोर्टात सुद्धा 3 तारखेला आमच्या बाजूने निकाल लागला. त्यामुळे ती विशेष शिल्लक नाही. काय आवाहन कराल तुमच्या मतदारांना? यस, मी सगळ्या मतदारांना आवाहन करतो की भारतीय जनता पार्टी हा कायमच एक चांगल्या प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणारा पक्ष आहे. मी स्वतः अतिशय स्वच्छ चारित्र्याचा, त्याच्यानंतर पारदर्शक व्यवहार करून सगळ्या लोकांजवळ लोकसहभागातून पुढे जाणारा एक तरुण आहे. माझं वय फक्त 36 आहे. फक्त वय वाढलं म्हणून अनुभव येत नाही. लोकांजवळ भेटी गाठी असतील, लोकांजवळचे संबंध असतील, लोकांना केलेलं एक प्रकारचं सहकार्य असेल आणि लोकांच्या सहकार्यानेच मी आत्तापर्यंत पुढे आलोय. केंद्रामध्ये भाजपची सत्ता आहे, राज्यामध्ये भाजपची सत्ता आहे. त्यामुळे निधी हा जो काय आणणं हा विषय असतो, त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी ही कधीही कमी पडू शकत नाही. मी आज जिल्हा सरचिटणीस आहे. अनेक चांगल्या चांगल्या मंत्री महोदय असतील किंवा आमदार असतील, यांच्याजवळ माझे चांगले संबंध आहेत. त्याच्यामुळे निधी आणणं हे माझ्यासाठी फार मोठं कठीण गोष्ट नाही. तर प्रत्येक ठिकाणी मी सगळ्यांना आवाहन करतोय की एक तरुण चेहरा म्हणून, नवीन चेहरा म्हणून तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या पाठी आणि माझ्या पाठी उभे राहा आणि मला एक जर संधी मिळाली तर यापुढे भविष्य काळात खूप चांगल्या प्रकारे काम मी नक्की करेन अशी मी सगळ्यांना ग्वाही देतो. धन्यवाद. हे होते अक्षय फाटक, ज्यांनी यावेळेला विश्वास व्यक्त केला आहे की या निवडणुकीमध्ये जनता आम्हाला नक्कीच निवडून देईल. अर्थात 7 तारखेला मतदान आहे, 9 तारखेला निकाल आहे, त्यानंतरच सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील.